सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मास सुरू आहे. आपण सर्वच जण देवांची सेवा करत आहोत. सगळ्याच घरांमध्ये, अगदी बऱ्याचशा घरांमध्ये श्री सत्यनारायणांची महापूजा सुद्धा घातली गेलेली आहे. तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत आहोत, लेक जावयाला मानपान करत आहोत, आईची ओटी भरत आहोत, बऱ्याचशा अशा सेवा करत आहोत. दान धर्म, गाईला नैवेद्य, दीपदान, 33 दीपदानाला सुद्धा या महिन्यात खूप महत्त्व आहे. 33 महिन्यांनी हा अधिक महिना येत असतो, म्हणून 33 दीपदानाला खूप महत्त्व आहे. तर महिलांनो, कणकेचे 33 दिवे बनवून घ्या. नसल बनवता येत, मातीच्या पंत्या जरी घेतल्या तुम्ही तरीही चालेल. एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यात 33 दिवे नीट तेलाचे किंवा तुपाच्या दिव्यांना तर खूप महत्त्व असतं अधिक महिन्यात. नाही जमलं तुम्हाला तुपाचे एवढे, तेल जरी टाकलं, थोडं थोडं तेल, दुहेरी वाट टाकल्या, तुपाचे लावत असाल फुलवात घ्या, दुहेरी वाट टाकली तर तेल टाका आणि ते 33 दिवे देवघरासमोर, देवांसमोर ते दिवे पेटवून घ्यावे. किंवा तुम्ही दीपदान देवळातच करत असाल तर घरातून दिवे छान तयार करून न्यावे, त्यावर एखादा कपडा झाकून न्यावा आणि ते ताट देवळात नेल्यानंतर तिथं तुम्ही दीपदान करू शकता. नाही जमलं सगळ्यांनाच, माझ्या महिलांना बाहेर जाऊन दीपदान करता, तर घरातल्या घरात सुद्धा, देवघरासमोर सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. कणकेचे दिवे बनवत असाल, थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्या. छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. 33 एकमुखी दिवे बनवून घ्यावे. एखाद्या ताटात ठेवायचे आहे, तेलाचे किंवा तुपाचे लावायचे आहे. देवांसमोर नमस्कार करावा. पती पत्नीने ही सेवा करायची आहे. मुलांना सुद्धा घ्या आणि सहकुटुंब, सहपरिवार आपल्या कुलदेवी समोर, लक्ष्मीनारायणांसमोर असं दीपदान घरातल्या घरात जरी केलं ना तरीही चालेल. आता तुम्ही कणकेचे दिवे लावलेले असतील, मग तुम्हाला प्रश्न पडेल की एवढे 33 दिवे मग नंतर शांत झाल्यानंतर काय करायचे? तर देवांसमोर दिवे प्रज्वलित करताना मनातली इच्छा बोलून घ्यावी, दिवे प्रज्वलित करावे आणि नंतर ते शांत झाल्यानंतर एखादं पिंपळाचं झाड असेल तुमच्या घराजवळ किंवा जे झाड असेल तुमच्या घराजवळ, तिथे ते दिवे ठेवून यायचे आहे तुम्हाला. तर बघा, ते दिवे जसे जसे तिथले किडे, मुंगे, पक्षी खातात ना, तर यामुळे सुद्धा पितृदोषाच्या ज्या अडीअडचणी असतील ना त्या सुद्धा संपून जातील. म्हणजे बघा, दुहेरी पुण्य मिळेल तुम्हाला. तुम्ही दीपदान तर कराल, त्याचं पुण्य तर 33 पटीने तुम्हाला मिळेल. आणि जेव्हा ते दिवे शांत झाल्यानंतर, कणकेचे दिवे, कुणाचं तरी पक्षी असेल, किडे मुंगे, त्यांचं पोट भरेल ना, त्याचं सुद्धा पुण्य तुमच्या पदरात मिळणार आहे. म्हणून असं दीपदान जरूर करा. आता नाही कणकेचे दिवे बनवता आले तर सरळ मातीच्या पंत्या घेतल्या तुम्ही चालेल आणि देवघरासमोर किंवा देवळात तुम्ही दीपदान करू शकता. आता घरात दीपदान केलं, नंतर त्या पंत्या अगदी दिवाळीत सुद्धा तुम्ही वापरू शकता. नीट स्वच्छ धुवून वगैरे पुसून नीट ठेवून द्या, तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने 33 दीपदान जरूर करा. तुम्हाला बाहेर दीपदान करायचं असेल तर प्रथम देवांजवळ, तुळशीजवळ, मुख्य दाराशी, खिडकीत वगैरे सगळ्या ठिकाणी दीपदान करा. मंदिर असेल, पिंपळाचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल, बेलाचं झाड असेल किंवा तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल, या सर्व प्रत्येक झाडाजवळ एक एक दिवा लावायचा आहे. उंबराचं, औदुंबराचं झाड असेल, लक्ष्मीनारायणाचं मंदिर, गणपती बाप्पांचं, देवी आईचं, भोलेनाथांचं जेवढे मंदिर असेल ना, तिथं तुम्ही 33 दिव्यांमधले जेवढे दिवे तुम्हाला लावता येईल ना तेवढे लावा आणि उरलेले आपल्या देवघरात लावा. आता नाही जाणं झालं बाहेर तर सरळ दिवे सगळे ताटात ठेवा आणि आपल्या देवघरासमोर, देवांसमोर प्रज्वलित करा. या दीपदानाला खूप पुण्यकारक, फलदायी ठरतं. म्हणून असं दीपदान या अधिक महिन्यात, अधिक महिना संपण्यापूर्वी जरूर करा. त्याचबरोबर या अधिक महिन्यात जेवढं पुण्यकर्म करता येईल, म्हणजे दान धर्म करता येईल ना, आता पैशाचं दान धर्म करण्यापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान ठरतं. एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याला एक वेळ पोटभर जेवण द्या, पाणी प्यायला द्या, कपडा लत्ता द्या, छत्री, चप्पल, असं दान तुम्ही एखाद्या गरीबाला करू शकता.
आता नाही भेटला कुणी गरीब, सरळ देवळात जायचं आहे. तिथं भटजी बुवा असतील, मंदिरात एखाद्या ब्राह्मणाला जरी तुम्ही दान धर्म करून आलात, दान देऊन आलात ना तरीही चालेल, वाण देऊन आलात ना तरीही चालेल. एक वेळ शिदा घ्यायची आहे आपल्याला. सर्व घ्या, पीठ, मीठ, तेल, तूप, सर्व भाज्या वगैरे, फळं वगैरे, कपडे लत्ते, हे सर्व दान तुम्ही एखाद्या मंदिरात, ब्राह्मण असतील तिथं त्यांना नमस्कार करा. त्यांना सर्व तुम्हाला जे द्यायचं, मी उदाहरण सांगितलेलं आहे, त्यांना जे दान वाण म्हणून द्यायचं आहे तुम्हाला, त्यात तांब्याचा दिवा किंवा चांदीचा दिवासुद्धा ठेवू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा दान करू शकता. एखाद्या मंदिरात, जे मंदिर असेल, एक ब्राह्मण तुम्हाला भेटून जातील तिथं त्यांना नमस्कार करा, त्यांचे पाय पडा आणि त्यांना दान वाण म्हणून द्यायचं आहे. तुम्हाला जे द्यायचं ते, पण अन्न जरूर द्या. एक वेळ पोट भरेल त्यांच्या घरातील व्यक्तींचं आणि त्यांचं भटजी बुवांचं, एवढं तरी अन्न त्यांना जरूर शिदा म्हणून द्यायचं आहे, वाण म्हणून द्यायचं आहे. नमस्कार करा, आधी देवांचं दर्शन घ्या, मग भटजींना वाण दान द्यायचं आहे. बघा, खूप पुण्यकारक ठरणार आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यात एक वेळा का होईना पिंपळाला पाणी अर्पण करा. पिंपळाखाली सुद्धा एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून यायचा आहे आणि एक गुळाचा खडा, महिलांनो, दादांनो, एक गुळाचा खडा तुमच्या आयुष्यात इतकं सुख घेऊन येणार आहे. फक्त एक गुळाचा खडा घ्या. तुम्ही म्हणाल, या ताई काही सांगत आहे, एक गुळाचा खडा आमच्या आयुष्यात काय बदल घडून आणेल? तर हो, खरंच सोन्यासारखे बदल घडून आणेल. तर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल ना, तर पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध, पाणी, थोडी साखर दुधामध्ये मिक्स करून घ्या आणि दूध, साखर मिश्रित ते पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे. बुंद्याला एक दिवा घेऊन जा, मातीची पंती घेऊन गेला, कणकेचा घेऊन गेला चालेल. दिवा प्रज्वलित करा, तुमच्या इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करा. बघा, शनिवारी जरी तुम्ही सेवा केली चालेल. बरोबर जाताना एखाद्या कागदावर, पानावर गुळाचा खडा घेऊन जा. तिथं गुळाचा खडा ठेवा, स्पर्श करा. शनिवारी लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि पिंपळाला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हाताने स्पर्श करा. 21 प्रदक्षिणा मारता आल्या पिंपळाला जरूर मारा. मुलांकडून सुद्धा ही सेवा करून घ्या. 100 जन्म तरी तुमच्या आयुष्यात पितृदोषाच्या अडीअडचणी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. लगेच तुम्हाला फरक दिसून येईल. कितीही अडचणी असू दे, संकट असू दे, विवाह इच्छुक मुलं मुली आहे, विवाहात अडीअडचणी येत आहे, लग्न होऊन बरेच वर्ष झालेले आहे, संतान प्राप्ती होत नाही, घरात लक्ष्मी नांदत नाही, टिकत नाही, पैसा येतो निघून जातो, आरोग्य नीट राहत नाही, कोर्ट कचेरी, कर्ज, कितीही अडीअडचणीत असाल, या अधिक महिन्यात फक्त एकदा पिंपळाला स्पर्श करून या, पाणी अर्पण करा आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवून या. नाही चमत्कार झाले तर मला बोला. तर बरेचसे लोक अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातात. तुम्ही जर गेला असेल, अतिशय उत्तम. जाणं राहून गेलेलं असेल, लांब असेल, नाही जमलं तुम्हाला, घरच्या घरी तरी देवी आईला गोड पानाचा विडा अर्पण करा. महिलांनो, ओटी भरा. ओटीचं साहित्य तुम्ही देवघरात अर्पण करू शकता देवी आईला. नंतर ते तुम्ही वापरलं चालेल, किंवा घराजवळ एखादं देवी आईचं मंदिर असेल, माऊली एकच आहे, तिथं जरी ते ओटीचं साहित्य अर्पण करून आला तरीही चालेल. तुम्हाला मंदिरात पण ओटी भरायची आहे, घरी पण ओटी भरायची असेल तर अतिशय उत्तम. घरी पण ओटी भरा आपल्या कुलदेवी आईची आणि मंदिरात सुद्धा जाऊन देवी आईची ओटी भरा. एखादी सवाष्ण मिळाली, आंब्याचे दिवस सुरू आहे, पुरणाचं जेवण बनवलेलं असेल, एखादं जोडपं जेवू घाला, साक्षात लक्ष्मी नारायण समजून. त्यांना काहीतरी तुम्हाला भेटवस्तू द्यायची, तेही देऊ शकता. लेक जावयाचा मानपान तुम्ही केलेला असेल तर छान असा एखादा तांब्याचा दिवा लावून छान 33 अनारसे ताटात ठेवा, तामणात ठेवा आणि छान असं लेक जावायला वाण द्यायचं आहे. लेकींनी सुद्धा जशी जमेल तशी आईची ओटी जरूर भरा. खणा नारळाची भरा, साडी चोळीची भरा, साडी चोळीचीच भरा. हा महिना काही नेहमी येत नाही, 33 महिन्यांनी असा महिना येत असतो. म्हणून आईला आवडेल तशी साडी घ्या
आणि छान अशी आईची ओटी भरा, बांगड्या भरा तिला. लेकीला सुद्धा आईने बांगड्या, हिरव्या बांगड्यांशिवाय वाण कधीच पूर्ण होत नाही. आपण लेकीला जोडवी वगैरे बनवून देतो, पण हिरव्या बांगड्या सुद्धा जरूर तिला द्या. तिच्या आवडीच्या रंगाच्या तुम्ही देऊ शकता, पण काचेच्या बांगड्यांना खूप मान असतो, म्हणून काचेच्या बांगड्या जरूर लेकीला पण द्या आणि लेकीने सुद्धा आपल्या आईला जरूर द्या. तुमची नणंद असेल, ताई असेल, त्यांना सुद्धा मानपान करा. म्हणतात ना, नणंद भाच्यांचे आशीर्वाद कधी घ्यावे तर या अधिक महिन्यातच घ्यावे. भरभरून पुण्यफळ मिळतं. मामा मामींना तर या जगात कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून नणंद भाच्यांना इतका मानपान द्या, तुम्हाला हवं तेवढं, म्हणजे जमेल तुमच्या खिशाला जेवढं परवडेल तेवढा जरूर मानपान करा. नाही जमलं एक तांब्याचा दिवा आणि वाण, कपडे लत्ते तुम्हाला द्यायचे असतील, असं नणंद भाच्यांना जरूर वाण द्यायचं आहे. बघा ते खुश होतात ना, तेवढं आपल्याला भरभरून पुण्यफळ लाभत असतं. या जगात आपल्याला आपल्या लेकरा बाळांना कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून या सेवा अधिक महिना संपण्यापूर्वी आवर्जून करून घ्यायच्या आहे. बघा 14 तारखेलाच दुपारी अमावस्या, दर्श अमावस्या, अधिक ज्येष्ठ अमावस्या सुरू होत आहे. म्हणून 13 तारखेपर्यंत आपल्याला या महिलांना घ्यायच्या आहे. तुम्हाला जर काही हे शुभ संकेत दिसले तर दुर्लक्ष करू नका. सुखाचे दिवस सुरू झालेले आहे, हा या शुभ संकेतांचा संकेत आहे तुम्हाला. तर बघा, आपण रोजच देवघरात दिवा लावत असतो. त्या दिव्यात तुम्हाला एखादं फूल तयार झालेलं दिसलं किंवा तुमच्या देवी देवतांवर ज्या देवी देवतांना तुम्ही इष्टदैवत मानतात त्यांची प्रतिमा तुम्हाला त्या दिव्यात, त्या फुलात दिसून आली, खूप सुंदर शुभ संकेत आहे. अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर तुम्ही देवांना फुलं अर्पण केलेली आहे, बेलपत्र अर्पण केलेलं आहे, तुळस अर्पण केलेली आहे, बाप्पाला दुर्वा अर्पण केलेले आहे. अचानक एखादं फूल पान तुमच्याकडं येऊन पडलं तर खूप शुभ संकेत आहे. महिलांनो, कलशावरील नारळाला कोंब आला तर खूप शुभ संकेत आहे. आता समजा उन्हाळ्याचे दिवस आहे, तडा वगैरे गेला, मग काय वाईट संकेत आहे का? अजिबात नाही. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, लेकरा बाळांवर जे संकट आलेलं होतं मोठं, ते देवी आईने स्वतःवर घेतलेलं आहे, असा याचा संकेत होतो. म्हणून घाबरून जायची गरज नाही. कलशाला कोंब आला तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं. कलशाला एखादा तडा वगैरे गेला तर उन्हाळ्याचे दिवस आहे असं होऊ शकतं, आणि समजून जायचं की आपल्यावरील येणारे संकट आपली माय माऊली स्वतःवर घेते. म्हणून कलश नेहमी आयुष्यभर आपल्या देवघरात कलशाची स्थापना महिलांनो जरूर करत जा. मंगळवार शुक्रवार त्याचं पाणी बदला. छान अशी आंब्याची किंवा खाईची पानं ठेवत जा आणि छान असा मंगल कलश आपल्या देवघरात असायलाच हवा. जे पण संकट येतात देवी आई साक्षात स्वतःवर घेते, पण आपल्या लेकरांवर कधीच कुठलं संकट ओढू देत नाही. म्हणून आपल्या देवघरात मंगल कलश जरूर भरा. आणि कोंब वगैरे आलेला असेल तर अतिशय शुभ संकेत आहे. गाईचे दर्शन झाले तुम्हाला या महिन्याभरात, रोज गाईचं दर्शन होत असेल, अतिशय शुभ संकेत आहे. अचानक तुमचं सर्वांचं तीर्थक्षेत्री जाऊन गंगेत स्नान करणं झालं, अतिशय शुभ संकेत आहे. तीर्थक्षेत्री जाऊन देवांचं दर्शन झालं, सोन्याहून पिवळं. बघा, मनात पण नसतं आणि अचानक आपला प्लॅन वगैरे होतो. सर्व मित्रमंडळी किंवा आपले नातेवाईक आपण अचानक निघतो आणि आपलं तीर्थक्षेत्री जाऊन देवांचं दर्शन होतं, तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे. आणि या अधिक महिन्यात जर तुमचं देवांचं दर्शन झालं, तुमच्या कुलदेवीचं अचानक तुम्हाला दर्शन झालं, माय माऊली खूप प्रसन्न झालेली आहे. समजून जा आता दुःखाचे दिवस संपलेले आहे आणि सुखाची चाहूल लागलेली आहे. सोन्याचे दिवस येतील, लेकरा बाळांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आपले लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा झालेली आहे. बघा, काही संकेत स्वप्नात सुद्धा दिसून येतात. काही वेळा स्वप्नात सुद्धा महिला असतील, पुरुष दादा, ओटी दिसणं किंवा नारळ दिसणं, सुपारी दिसणं किंवा नाग दिसणं, नागांचं दर्शन होणं, हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. मोरपीस दिसणं, घुबड दिसणं, स्वप्नामध्ये एखादी गाय दिसणं, कुत्रा दिसणं, बासरी दिसणं,
सुंदर एखादी कन्या दिसणं, कन्यारत्न, सुंदर सजलेली कन्यारत्न दिसणं, हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. तुम्हाला जर स्वप्नात पाणी वगैरे दिसलं तर काही घाबरून जाऊ नका. साक्षात गंगा माऊलीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि अधिक महिन्यामध्ये स्वप्नात जर तुम्हाला या गोष्टींचं दर्शन झालं, ओटी दिसली, नारळ, सुपारी, नागाचं दर्शन झालं, मोरपीस, घुबड, गाय, बासरी, सुंदर कन्या, असे जर दर्शन होत असतील तुम्हाला स्वप्नामध्ये, काही घाबरून जाऊ नका. सुंदर सुंदर शुभ संकेत आहे. शिवशंकरांची शिवपिंडी दिसली तरी पण खूप शुभ संकेत आहे. सोन्याचे दिवस सुरू झालेले आहे तुम्हाला असं समजून जायचं आहे. त्याचबरोबर तुमची खिडकी आहे किंवा घरात कुठून तरी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत आहे. भरपूर चिमण्या तुमच्या घरात येत आहे किंवा साळुंक्यांचं दर्शन होत आहे तुम्हाला सकाळी सकाळी, खूप शुभ संकेत आहे. त्याचबरोबर या महिनाभरामध्ये कधी कुठं हत्तीचं दर्शन झालं तुम्हाला तर खूप शुभ संकेत आहे. त्याचबरोबर महिलांनो, तुमच्या घरातल्या तुळशीने खूप बहर घेतलेला आहे, खूप फुललेली आहे तुळस, सोन्याहून पिवळं, खूप सुंदर शुभ संकेत आहे. काही वेळा तुळस सुकली तर काही घाबरून जाऊ नका. दुसरी तुळस लावली तरीही चालेल. असं नाही की तुळसने बहर घेतला तेव्हाच आपल्याला शुभ संकेत. तुळस तुमची झाली असेल खराब वगैरे, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, नवीन तुळस लावून द्या. अधिक महिना सुरू आहे. एखादं तुळशीचं रोप 1, 2 तुम्हाला जेवढे लावायचे तुळशीचे रोपं लावून द्या. मनी प्लॅन्ट लावायचा असेल लावू शकता. कोरफड लावू शकता तुम्ही. या दिवसांमध्ये हे झाडंसुद्धा लावणं खूप शुभ संकेत आहे. तुमच्या हातून अचानक कोरफड लावणं किंवा तुळस लावणं किंवा मनी प्लॅन्ट लावणं हे सुद्धा तुमच्या आयुष्यात खूप शुभ संकेत आहे. म्हणून या झाडांपैकी सुद्धा तुम्ही एखादं झाड लावू शकता. आणि तुमच्या तुळशीला जर खूप मंजुळा आलेल्या असतील तर खूप शुभ संकेत आहे. हे संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका. या अधिक महिन्यामध्ये तुळस तोडून कुणालाच देऊ नका. मंजुळा वगैरे कोणी मागितलं नाही म्हणून सांगायचं आहे. पैसे वगैरे कोणी मागत असेल, खरंच गरज आहे औषध पाण्याची, ती तुम्ही गरज पूर्ण करा. पण पैसा, स्वतःहून पैसा महिलांनो, दादांनो, कुणालाच देऊ नका. घेताना गोड बोलतात, देताना मात्र तोंड वाकडं करतात. म्हणून पैसे तर अजिबात देऊ नका. नाही म्हणून सांगा. एखाद्याला खरंच औषध पाण्याची गरज आहे तर ते देऊ शकता तुम्ही. मी म्हणत नाही की सगळेच लोक वाईट आहे, अजिबात कुणाला मदत करायची नाही, करा. पण तुम्ही पैसा, स्वतःची लक्ष्मी तर संध्याकाळ झाल्यावर तर अजिबात कुणाला देऊ नका. तर या अधिक महिन्यामध्ये या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी आपण सर्वांनी करा. असा महिना पुढे 33 महिने तरी काही आपल्याला येणार नाही. म्हणून जेवढी सेवा होईल तेवढी करा. आणि या शुभ संकेतांपैकी एक जरी संकेत तुम्हाला आयुष्यात तुमच्या घरात किंवा स्वप्नात वगैरे दिसलेला असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. सोन्यासारखे दिवस आलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.